आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आज राष्ट्रीय स्वयंसंघावर देखील टीका केली, RSS वर टीका केली. जे RSS चे लोक आहेत, जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जातात, संकटामध्ये धावून जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाले. एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त देशभक्त RSS वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता. तुम्ही कसले हिंदुत्ववादी? आणि म्हणून मी 100 वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे. 100 वर्षे थोडके वर्ष नाही. आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.